अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी आज या संदेशाद्वारे तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदेशाला तुम्ही आज पूर्ण ऐका. स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. त्यांनी या संदेशाद्वारे तुमच्यासाठी अनेक नवनवीन गोष्टी रचल्या आहेत. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. स्वामी म्हणतात या संदेशाला फक्त तुम्ही येत्या 15 मिनिटापर्यंत एकदा ऐकून बघा. मात्र एकदा ऐकल्या मात्रानेच तुमच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. स्वामी सांगतात काही अशा गोष्टी ज्यामुळे आपल्या जीवनात काही अनेक अर्थ मिळतात. स्वामी सांगतात काही अशा गोष्टी ज्यामुळे आपल्या जीवनाला वेगवेगळ्या नवीन गोष्टी माहिती होतात. स्वामी म्हणतात ही 10 प्रकारची लोक असतात ज्यांना कधीच घराई बोलवू नये. या 10 प्रकारची लोक जर घरी आली तर ते तुमचं घर बर्बाद करू शकतात. आपल्या संस्कृतीत अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. घरात पाहुण्यांचं स्वागत ही आपली परंपरा आहे. परंतु काही व्यक्तींच्या स्वभावामुळे त्यांना घरात बोलवणं आपल्याला आयुष्यावर शांतपणे व चांगलं चाललेलं आयुष्य यावर ते परिणाम करू शकतं. आज आपण अशा 10 प्रकारच्या व्यक्तीविषयी बोलूया ज्यांना आपल्या घरात बोलावणं टाळलं किंवा त्यांच्यावर अधिक काळ घालवणं हे कधीही बरोबर नाही. या लोकांचं वागणं आपल्याला मानसिक, भावनिक आणि सामाजिक त्रास देत असतं. तर चला मग कोणत्या प्रकारची व्यक्ती घातक असू शकतात ते जाणून घेऊया. नंबर 1, निंदा करणारी. या लोकांच्या बोलण्याचा टॉपिक एकच असतो, तो म्हणजे इतरांच्या निंदा. अशी लोक इतरांविषयी वाईट बोलून आपल्या मनात त्यांच्याविषयी विष कालवून जातात. जेव्हा निंदा करणारे लोक घरात येऊ लागतात तेव्हा त्या घरात नकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं. निंदा करणाऱ्या लोकांचे विचार हे नेहमी इतरांवर टीका करणारे आणि नकारात्मक असतात, ज्यामुळे घरातील आपल्या लोकांचं वातावरण देखील तसंच होऊन जातं. वातावरण दूषित होते. जेव्हा असे लोक आपल्या घरात येतात तेव्हा ते आपल्या कुटुंबातील सदस्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू लागतात. अशी व्यक्तीमुळे आपल्या नातामध्ये फूट पडू शकते. अशा लोकांच्या सततच्या टीकेमुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात असुरक्षितता आणि चिंतता आणि रागाची भावना तयार होऊ लागते. या नकारात्मकतेमुळे घरातील सदस्यांचे खच्चीकरण होते आणि त्यांचे मानसिक संतुलन ढळते. निंदा करणारे लोक नेहमी इतरांचे दोष पाहतात, त्यात उणिवा शोधतात आणि त्यांवर टीकापी करतात. यामुळे घरातील व्यक्तींचा एकमेकावरील विश्वास ते उडून जातो. घरातील व्यक्तींचा एकमेकांसोबत भांडण होऊ लागतं. यामुळे आपल्या आयुष्यावर खूप फरक पडतो. घरात सुख, समाधान आणि प्रेमाचं वातावरण गमावलं जातं आणि प्रत्येक गोष्टीत निंदा, तक्रारी, तणाव वातावरण तयार होतं. त्यामुळे अशा नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणं किंवा त्यांचे विचार मनात न घेणं अत्यंत गरजेचं आहे. अशा लोकांना आपल्या घरात बोलवणं टाळावं. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची नकारात्मकता भावना पडणार नाही. स्वामी सांगतात जेणेकरून घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहावं यासाठी तरी त्यांना घरात येऊ देणे थांबवावं. नंबर 2, घरात कलह किंवा भांडण ऐकून मुद्दाम येणारी लोक. काही लोकांना आपल्याला त्रासात पाहून आनंद होतो. अशी लोक अतिशय गोड बोलणारी तितकंच कडू असतं. अशा लोकांचं आपल्याकडील मतभेद ऐकून त्यात नाक खुपसण्याची सवय असते. त्यांना इतरांच्या घरात काय सुरू आहे, कोणाचे कशावरून वाद झाले आहे हे ऐकण्यात खूप इंटरेस्ट असतो. भांडण झाले हे समजल्यावर त्यांना तिथे त्वरित येण्याचा मोह होतो. अशी व्यक्ती आपल्या दारात सुद्धा आली नाही पाहिजे. आपल्या समस्या सोडवण्यासाठी आलो आहोत ते असं म्हणतील, पण ते प्रसंगी अधिक बिघडण्याचं काम करतील. शिवाय आपल्या घरात घडलेल्या घटना बाहेर मीठ मिरची लावून छान चर्चा करून सांगतील.
त्यामुळे समस्या उघड होतात, गैरसमज वाढतात आणि भांडण अधिक तीव्र होते. अशा लोकांना घरात बोलवण्यास व त्यांच्या चुकीच्या बोलण्याने घरातील व्यक्तींचं वातावरण आणखी नकारात्मक होतं. ते आपलं दुःख चवीने ऐकतात आणि त्यातून आनंद घेतात, ज्यामुळे आपल्यावर भावनिक तसेच सामाजिक ताण येतो. अशा प्रकारचे लोक आपले मित्र नसून फक्त परिस्थितीचा फायदा घेणारे आपलं दुःख वाढवण्यासाठी येतात. म्हणून अशा लोकांना आपल्या घरात न बोलवणे योग्य ठरतं, जेणेकरून घरातील शांतता व आनंद टिकवला जाईल. नंबर 3, खोटं बोलणारी लोक. खोटं बोलणारी लोक आपल्या घरात नकारात्मकता आणतात. ते अनेकदा गोष्टींना वळण देऊन सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे आपल्या चुकीची माहिती मिळू शकते. खोटं बोलणाऱ्या लोकांमुळे आपल्या घरात सदस्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि आपला अविश्वास वाढतो. अशा लोकांची नाते तेवढे अवघड होते, कारण त्यांना बोलणारा कधीही विश्वास ठेवता येणार नाही. अशा लोकांमुळे घरातील शांतता आणि एकमेकांवरील विश्वास हा ढळून कमी होतो, ज्यामुळे घरातील सकारात्मकता कमी होते. या लोकांचे खोटे बोलणे आपल्याला ताप वाढवणारे असते. या खोटारड्या लोकांना घरात स्थान देऊच नका. अतिशयोक्ती करणारे लोक. नंबर 4 म्हणजे जास्त लोक जे असतात ते नेहमी वाईट बोलतात. हे लोक नेहमी आपली गोष्ट मोठी करून सांगतात आणि इतरांना खोटं ठरवतात. त्यांचा उद्देश स्वतःचं महत्त्व वाढवणं असतं. अशा लोकांच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे आपण चुकीच्या निर्णयाकडे जात आहोत. आयुष्यात असे लोक आपल्याला बिघडवण्यासाठी येतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. पैशाचा माज असणारे लोक. काही लोक पैसा या विषयावर लावलंबंच गोष्टी करू शकतात. त्यांच्या दृष्टीत पैशाशिवाय काहीही महत्वाचं नाही. प्रत्येक गोष्टीत ते पैसा या घटनावर मोजतात. आयुष्यात घरी आल्यानंतर ते माझ्याकडे इतका पैसा आहे आणि मी खरे खिसे कोणाला दाखवत नाही. मी कुठे होतो आणि आता कुठे पोहोचलो हे सर्व काही सांगत नाही. उलट ते फक्त पैशानेच बढाया मारतात. त्यांचा प्रयत्न आपल्याला नेहमी कमी दाखवण्याचा असतो. त्यामुळे आपल्याला नकळत ताण जाणवतो आणि मानसिक अवस्था वाढते. अशा व्यक्ती नेहमी आयुष्यात आपल्याला बर्बाद करण्यासाठीच येत असतात, कारण ते नेहमी आपल्याला पैशाच्या गोष्टी सांगून आपल्याला मानसिक त्रास देत असतात. आपल्याला वाटतं की या व्यक्तीकडे एवढा पैसा आहे आणि आपल्याकडे थोडा सुद्धा नाही, आणि त्याचमुळे आपला मानसिक ताण हा हळूहळू वाढायला सुरुवात होते. यामुळे आपल्याला बऱ्याच ताणाचा सामना करावा लागतो. सतत तक्रार करणारे लोक. तक्रार करणाऱ्या लोकांचा प्रयत्न गोष्टीत दोष दिसतो. तो नेहमी नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. कोणतीच गोष्ट त्यांना समाधानकारक वाटत नाही. अशा लोकांमुळे आपल्या घरातील सकारात्मकता हरवू शकते. ते नेहमी दुसऱ्यामध्ये दोष शोधतात, ज्यामुळे आपली मानसिक शांती आणि त्यावर परिणाम नक्की होतो. अहंकारी व्यक्ती. अहंकारी लोकांना स्वतःचा अभिमान आणि इतरांचा कमीपणा दाखवण्यास सवय असते. ते नेहमी आपल्या विचारांवर ठाम असतात आणि दुसऱ्याचं मन आणि मत हे दोन्ही मोडण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचं मत दुसऱ्यावर लादतात. ते कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत. अपशब्द, इतरांना कमी लेखणे आणि त्यांना मुळीच एखादी गोष्ट न समजणे यांच्यावर जास्त त्यांचा भर असतो. अशा लोकांच्या अहंकारामुळे आपल्या घरातील शांतता बिघडू शकते, कारण ते इतरांच्या मते नाकारतात. अशा प्रकारच्या व्यक्तींना आपल्या घरी बोलवण्याची चुकूनही करू नका. अफवा पसरवणारे लोक. अनेकदा गैरसमज निर्माण करतात. ते अफवा पसरवणाऱ्या लोकांमुळेच गैरसमज निर्माण होतात. त्यांचे उद्दिष्ट लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे असतात. अशा लोकांना आपल्या घरात बोलवण्यास ते घरात अपयशांशी चांगले वागणार नाही. आपल्याशी गोड बोलून ते आपल्याविषयी अफवा पसरवतात. मैत्रीमध्ये, नात्यामध्ये विवाद वाढवण्याचं काम हे लोक करतात. खूप चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे अशा व्यक्तींना दूर ठेवणं योग्य असतं. ताण वाढवणारे लोक. ताण देणाऱ्या व्यक्तींना नेहमी त्यांच्या समस्या आपल्या जीवनात आणून आपल्याला ताण द्यायचा असतो.
अशा लोकांचं बोलणं आणि विचार आणि समस्या हे आपल्याला भार आल्यावर येतो. त्यांच्याशी वेळ घालवल्यामुळे आपण कोणताही ताणग्रस्त होऊ शकतो. आपले जीवन कसे आहे, आजूबाजूचं वातावरण कसं निगेटिव्ह आहे, आपण बाहेर किती सुरक्षित आहो किंवा घरी किती असुरक्षित आहो हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. जीवाचं काहीच खरं नाही, किती आजार वाढलेत, जीवनाचा भरोसा नाही अशी अतिशय ताण वाढवणारी बडबड ही लोक करतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच दिसत असतं. अशा लोकांची मानसिकता हे नेहमी वाईट असते, जेणेकरून आपला मानसिक संतुलन ढळणार नाही. त्यामुळे या लोकांना घरी कधीही जास्त वेळ येऊ देऊ नका. इतरांविषयी मनात द्वेष निर्माण करणारे लोक, हे लोक इतरांबद्दल द्वेष पसरवतात आणि इतरांबद्दल चुकीची माहिती. त्यांच्या अशा स्वभावामुळे एकतर त्यांच्या अवतीभोवती कोणी दुसरा शुभचिंतक सुद्धा येत नाही आणि त्यामध्ये ज्यांचे ते बोलतात तेही दूर व्हायला लागतात. द्वेष निर्माण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश लोकांमध्ये नात्यामध्ये फूट पाडणं असतो. अशा लोकांनी आपल्या घरात प्रवेश केला तर घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते. द्वेष करणाऱ्या लोकांपासून नेहमी लांब राहा, हे आपल्यासाठी चांगलं ठरतं. मित्रांनो, घरातील प्रश्न, कलह, मतभेद हे आपल्या वैयक्तिक प्रश्न असतो आणि त्यात बाहेरच्या लोकांना मुद्दाम गुंतवणं हे आपल्या नात्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आपल्याला सुखी पाहायचंय हे त्यांना आवडत नाही. त्यांना वाटतं आपण नेहमी दुःखी असायला हवं. त्यांच्या मनाप्रमाणे आयुष्यात आपण जेवढं दुःखी असू तेवढं ते जास्त खुश राहतील. पण ज्यांना अशा लोक समजतात कधीच त्यांनी अशा लोकांना आपल्या घरात येऊ देऊ नये. हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियासाठी अतिशय धोकादायक ठरते. त्यामुळे तुम्ही ठरवा आणि अशा लोकांना सदैव आपल्या घरापासून दूर ठेवा. स्वामी सांगतात, अशी लोक तुम्हाला फक्त बर्बाद करण्यासाठी तुमच्याजवळ येत असतात. हे तुम्हाला नेहमी वाईट मार्ग दाखवत असतात. तुम्ही हैराण झाला आहात का जवळच्या नातेवाईकांमुळे? नकारात्मकता नातेवाईकांचे कसे टाळायचे त्याबद्दल काही उपाय तुम्ही नक्की करू शकता. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याचं जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी नातेसंबंध, मित्र आणि समाज आणि सहकार्य आवश्यक असते. यामुळे त्याचं जीवन अधिक समृद्ध होतं. प्रत्येक व्यक्तीला इतरांच्या सहकार्याचा, भावनिक आधाराची आणि प्रेमाची गरज असते. नातेवाईक, मित्र आणि सहकारी हे जीवनाचे आनंदी करण्याचे काम करतात, दुःखाच्या वाटेवरील असतात. यामुळे माणसाच्या जीवनात नातेसंबंध खूप महत्त्वाचे असतात. पण आपल्या आयुष्यात काही नातेवाईक असे असतात जे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा कमी करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून कायम नकारात्मकता आणि टीका, टोमणे ऐकावे लागतात. अशा लोकांमुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो, मनावर ताण येतो आणि स्वतःच्या क्षमतेवर आपण शंका घेऊ शकतो. मात्र अशा नकारात्मक नातेवाईकांच्या हाताळण्याची पद्धत योग्य जाणून घेतली तर आपण त्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक प्रभावामुळे दूर राहू शकतो आणि आयुष्यभरासाठी एका सकारात्मक जगात जाऊ शकतो. आयुष्यात अशा लोकांना दूर ठेवणे म्हणजे सर्वात मोठे संकट दूर करण्यासारखे आहे. आपण त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक प्रभावातून दूर राहून आपल्या आयुष्याला एक सकारात्मक दिशा देऊ शकतो. त्यांच्या नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. जेव्हा आपण नकारात्मक नातेवाईकांच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांच्या बोलण्यामुळे आपल्या मनावर एक प्रकारचा अस्वस्थपणा चढतो होऊ शकतो. त्यांचा वावर, त्यांच्या दहबोली या साऱ्या गोष्टी आपल्याला कमालीच्या अस्वस्थ करतात. परंतु हे लक्षात ठेवा की त्यांची नकारात्मकता विचार आपल्यावर ताबा करत नाही, तर आपल्या प्रतिक्रिया आणि नियंत्रण हे ते आपल्यावर ताबा करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. जसे आपण शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करतो, तसे आपल्या मनालाही सकारात्मक असण्यासाठी आपल्याला शांत राहणे अत्यंत गरजेचं आहे. एक मानसिक कवच तयार करा. त्यांचे शब्द मनावर घेण्याऐवजी फक्त ते ऐका आणि सोडून द्या. सर्वात सोपा मार्ग म्हणजे अशा लोकांसोबत कमीत कमी संवाद करण्याचा प्रयत्न करा आणि संवाद साधताना लागला तर त्या संवादाचे स्वरूप साधे सोपे ठेवा.
हो नाही तर बरं, नाहीतर ठीक आहे एवढे ठेवा. मोजकं बोला म्हणजे समोरच्याला आपोआप कळेल की तुम्ही त्याच्या बोलण्याने त्रस्त आहात. त्याला समजेल की त्याच्या बोलण्याला आता काहीही अर्थ नाही. आयुष्यात नेहमी या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही मनाशी पक्क ठरवा की मी माझ्या मार्गाने चालणार आहे. अशा लोकांपासून नेहमी दूर राहील जे मला मागे ओढतील. तर तुम्ही आयुष्यात सतत पुढे जाल. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही शांतपणे एकदा वेळ देऊन हा संदेश पूर्ण ऐका. तुम्हाला सर्व काही समजेल. जेव्हा त्यांना उत्तर द्या तेव्हा असे उत्तर द्या जेणेकरून तुम्हाला त्यांची नकारात्मकता तुमच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकणार नाही. सामोरे न जाता साध्या शब्दात आणि नम्रतेने आपले विचार मांडा. कठोर किंवा टीका करणारा सूर वापरण्याऐवजी त्यांच्या बोलण्याने तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. तुमचा दृष्टिकोन त्यांना दाखवता आला पाहिजे. त्यामुळे त्यांना सुद्धा जास्त काही वाटणार नाही आणि यामुळे तुम्ही कदाचित आपला दृष्टिकोन त्यांना सांगण्याचा प्रयत्न हे यशस्वीरित्या पार पाडू शकाल. स्वामी म्हणतात नातेवाईकांना प्रत्युत्तर देताना भावनेच्या भरात न वागता संयम बाळगणे आवश्यक आहे. त्यांना शांत आणि ठामपणे कळवा की आपण या बाबतीत असा विचार करू शकतो, म्हणजे त्यांनाही समजेल की तुम्ही तुमचे सकारात्मक आणि स्वतंत्र विचार घेऊन बोलता आणि कुणाच्याही तुम्हाला मताची गरज नाही. अंतर ठेवून सकारात्मक वागणूक दाखवा. जेव्हा नकारात्मक नातेवाईक आपल्या आजूबाजूला असतील तेव्हा त्यांना बोलण्याचा वेळ आल्यावर आपल्यावर परिणाम होऊ न देण्यासाठी त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे. खरं तर त्यांच्यासोबत एकत्र यायची वेळ असेल तेव्हा या लोकांना टाळलेलीच बरे, पण त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागलाच तर शांत आणि विनम्र राहा. त्यांची टीका आणि नकारात्मक गोष्टी कधीही ऐकू नका. तरी त्यांना उत्तर देण्याऐवजी हसून सोडून द्या. विनय बदलण्याचा प्रयत्न करा आणि टीका केली की आवाज वाढला तर हे त्यांच्या गोष्टीत वाट पाहत असतं हे लक्षात घ्या. म्हणून जरा सांभाळून राग आलाच तर अशा वेळेस आपण आपल्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे. या लोकांमुळे आयुष्यात बऱ्याच गोष्टी होतात. त्या सर्व काही आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्या पूर्ण काही तुम्हाला माहिती असायला हवा. सकारात्मक गोष्टीवरती लक्ष कधीही केंद्रित करणार नाही, पण तुम्ही नेहमी सकारात्मक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून बोला. त्यांच्याशी न पटणारे विषय टाळा आणि आपली मर्यादा ओलांडली जात आहे असं वाटल्यास न सांगता विषयाला वळण द्या किंवा नम्रपणे तिथून निघून जा. आपला दृष्टिकोन आनंदी आणि सकारात्मक ठेवला तर त्यांनाही हळूहळू आपलं बदल जाणवेल आणि ते देखील त्यांना बदलण्याचा नकारात्मक बोलणं कमी करतील. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं सकारात्मक राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. स्वामी सांगतात काही आश्चर्याच्या गोष्टी असतील त्या तुम्ही एकदम त्यांना कळवू नका, कारण ते नेहमी तुमच्यावर उलटवार करतील. ते नेहमी तुम्हाला मागे ओढण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. त्यांचा सदैव सर्वात मोठा प्रयत्न असतो की तुम्हाला मागे ओढायचंय. त्यासाठी ते लागेल तेवढे हवे तेवढे प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता आपले काम हे चांगले करा. स्वामी सांगतात या काही गोष्टी असतात ज्या कधीही तुम्हाला बाहेर बोलायच्या नसतात. या गोष्टी बाहेर कधीही बोलू नये. या गोष्टी जर चुकूनही बाहेर बोलाल तर तुमच्याच आयुष्यात खूप फरक पडेल. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात वावरताना त्यांना अनेक वेगवेगळ्या नात्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत संवाद साधावा लागतो. मात्र प्रत्येक गोष्ट आपण केलीच पाहिजे असं नाही. काही गोष्टी अशा असतात जे आपल्याला फक्त स्वतःपुरत्या मर्यादित ठेवायच्या असतात. जर या गोष्टी आपण बाहेर बोललो तर त्यांचे आपल्यावर आणि आपल्या नात्यांवर दुष्परिणाम होऊ शकतात. कधी कधी काही गोड गोड बोललो तर आपल्याला बरीच माहिती मिळते. आपलं वैयक्तिक आयुष्य, कडू आठवणी, नातेसंबंध याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मी कोणालाही सांगणार नाही असे म्हणून ते समाजात आपण बदनामी पसून करतात. लक्षात ठेवा, काही लोक म्हणतात तुझं काय आहे सत्य मला सांग, मी कधीही कोणाला सांगणार नाही असे बोलतात, पण नंतर ते सर्वांना सांगत फिरतात. मित्रांनो, म्हणून आज आपण या गोष्टी आहेत ज्या चर्चा करूया, ज्याबद्दल गप्प राहणं हे शहाणपणाचं मोठं लक्षण असतं. नंबर 1, तुमची आर्थिक स्थिती कुणासोबत उघड करू नका.
आर्थिक स्थिती ही आपली वैयक्तिक बाब आहे. तुमचा पगार तर कधी कुणाला सांगू नका. जोपर्यंत तुमचा पगार कोणाला माहीत नसतो तोपर्यंत लोक तुमच्याशी सामान्य वागणूक असते. मात्र एकदा का कळलं की तुमचं उत्पन्न कमी आहे की लगेच तुमच्याशी बोलण्याचा वळण दृष्टिकोन बदलतो. आपला खर्च, कर्ज यासारख्या गोष्टी कधीही कोणापुढे उघड करणं तुमच्या हिस्सात नाही. अनेक वेळा तुमच्या आर्थिक स्थितीचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो किंवा दुसऱ्यांचा मतसह वाढू शकतो. उगाच अनावश्यक तुलना आणि स्पर्धा निर्माण होऊ शकतात. स्वतःला या गोष्टी निर्माण करण्यापासून नेहमी दूर ठेवा. आयुष्यामध्ये माणसं ओळखायला जेवढ्या लवकर शिकाल तेवढं फायद्यात राहाल. आर्थिक बाबी आणि गोपनीय ठेवणे हे शहाणपणाचं मोठं लक्षण आहे. माणसं कसे ओळखावी यावर सुद्धा लवकरच एक व्हिडिओ येणार आहे. आपल्या पुढील योजना आणि स्वप्ने कोणालाही आधीच सांगू नका. योजना प्रत्येकाला सांगणं आवश्यक नसते. अपूर्ण स्वप्नांबद्दल लोकांशी बोलून आपण त्यांना बोलायला विषय देतो आणि आपली स्वप्न मेहनतीतून साकार करण्यासाठी आपल्याला मेहनतच करावी लागते. मेहनत करायला जर टाळली तर स्वप्न सत्य कसे होणार? बोलण्यापेक्षा जास्त कृतीत परिणाम दाखवता येतो. जर काही करण्याचे असेल तर आपल्या योजना किंवा स्वप्न पूर्ण होऊ शकतील तर आपल्या लोकांची टीका आणि नकारात्मकतेच्या सामोरे जावं लागतं. दुसऱ्याची मतं आपल्याला ऐकून घ्यावी लागायला लागतात. दुसऱ्यांची मतं आपला उत्साह हे कमी करतात. दुसऱ्यांच्या मताने आपल्या मनावर आणि आपल्या उत्साहावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. उत्साह हा कमी होतो. त्यामुळे आपले स्वप्न आणि योजना याबद्दल काहीही सांगण्याची गरज नसते. यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यातील खाजगी समस्या लोकांसमोर उघड करू नका. खाजगी समस्या ही एक गंभीर बाब असते ज्याचा विषय कधीही कोणाला सांगायचा नसतो. आपले नातेसंबंध किंवा कौटुंबिक गोष्ट बाहेर बोलण्यास त्यांचा परिणाम कुटुंबातील समस्यांवर होऊ शकतो. म्हणून अशा समस्या विश्वासकडे कधीही लक्ष देऊ नका. समस्या गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. लोक ऐकताना खूप सहानुभूती देत असतात आणि चार चौघात मिक्त्या मारतात, मजा घेत असतात, विषय चघळले जातात. म्हणून आपली खाजगी आयुष्य गोपनीय राहिले पाहिजे. आपल्या कमकुवत गोष्टी किंवा अपयश सांगण्याची गरज कधीही येऊ देऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश, कमकुवत गोष्टी असतात ज्याला आपण आपली दुखणी असते म्हणतो. ही गोष्ट दुसऱ्याच्या हृदयाला जखमा करून गेलेली असते. हा विषय काढला की जखमेचा विषय खपला आणि आपला त्रास सुरू झाला समजा. कारण लोक आपला फायदा जास्त कसा घ्यावा याकडे लक्ष देतात, गैरफायदा घेऊ शकतात. याच्या गोष्टीचा तुम्हाला नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. यावर उपाय म्हणजे या गोष्टी स्वतः तुम्ही बदलण्याचा किंवा सुधारवण्यासाठी प्रयत्न करावे. इतरांबद्दल नकारात्मक मत स्वतःकडे ठेवू नका. समाजात वावरताना आपल्याला अनेक लोकांचे मत हे न सांगता कळतात. त्यामुळे ते मत आपल्यासाठी मत म्हणून राहते, पण ते कधीही आपल्याकडे ठेवू नका. ते नेहमी इतरांना देत राहा. आयुष्यात नेहमी सकारात्मक राहा. जो व्यक्ती सकारात्मक असतो तो काहीही करू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळेल. आयुष्यात जर तुम्हाला सर्व काही मिळवायचं असेल तर श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. तुम्हाला हवं आहे ते मिळेल. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर या संदेशाला नक्की येत्या 30 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका. आयुष्यात मोठा चमत्कार होईल. आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. आपली वैयक्तिक माहिती जसे की आधार क्रमांक, बँक तपशील किंवा संदेशातील माहिती उघड करणे हानिकारक ठरू शकते. ही माहिती इतरांच्या हातात पडल्यास त्यांचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून ही गोष्ट माहिती असणे, गोपनीय असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या यशाचे गोडवे गाजवू नका. आपल्या यशाची स्तुती करून सांगणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जो व्यक्ती स्वतःवर आणि आपल्यावर विश्वास ठेवेल त्याचा विश्वास कधी मोडू नका. आयुष्यामध्ये विश्वासघात हा सर्वात मोठा शत्रू असतो. शिवाय यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला जेलस फील करू शकते आणि ते सुद्धा आपल्याला बदला घेण्याची भावना ठेवू शकते. लक्षात ठेवा, एखाद्याचा तुम्ही आत्मविश्वास केला तर स्वतःचाच विश्वास मारताय हे मात्र नक्की. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही सर्व काही करू शकता. मग काही गोष्टी असतात ज्या तुम्ही करू शकत नाही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला कराव्याच लागतात. स्वतःवर विश्वास ठेवा. कुठल्याच गोष्टीत एकदम आपल्याला चालाकपणा येत नाही किंवा जलदपणा एकदम येत नाही. ती गोष्ट जेव्हा बार सवय होते तेव्हा त्यात चालाकपणा आणि आपल्याला गती येते. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती फास्ट काम करायला सुरुवात करेल त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होईल. स्वामीवरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल.
श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवून केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाही. तुमच्या मनातील सर्व इच्छा येत्या काही काळात मी स्वतः पूर्ण करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नावावर विश्वास ठेवून सर्व काही चांगलं होईल या गोष्टीकडे लक्ष द्या. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. सर्व काही तुमचे आयुष्यातील अडचणी आणि यश हे सर्व मी स्वतः टाकणार आहे. आयुष्याची अडचणी दूर करून यश टाकणारा मीच आहे. तुम्हाला पुढे नेणाराही मीच आहे. काळजी करण्याची गरज नाही, तुमच्या सोबत असणाराही मीच आहे. स्वामी म्हणतात, फक्त स्वप्ने पाहून धाडस नाही, तर स्वप्ने पहा ते प्राप्त करा. त्यासाठी साहस धाडस अवश्य करा. हे महत्वाचे आहे. जो व्यक्ती धाडस करतो, स्वप्न पाहतो आणि पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो, तो व्यक्ती आयुष्यात पुढे जातो. जो व्यक्ती फक्त जाग्यावर बसून असतो, तो तिथल्या तिथे राहून जातो. त्यामुळे जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. त्याशिवाय तुम्हाला यशस्वी होता येणे अशक्य आहे. जो व्यक्ती स्वामीवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी सर्व काही शक्य असते. तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधता येते. त्यातच तुमचं यश समावलेलं आहे. प्रयत्न करणे कधी सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे. अपयश असं काही नाही, त्याची सुद्धा फक्त स्वप्न पाहण्यापासून सुरुवात होते. तुम्ही जगात बदल घडवू शकता. त्यासाठी पहिले स्वतःमध्ये बदल घडवा. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. चांगल्या विचारांची जाणीव ठेवणे आणि त्यात विचारांत यश साध्य करणे हे आपल्याकडेच आहे. आपल्या विचारांची जाणीव आपले जीवन बदलते आणि त्याच विचारांमध्ये सर्व काही साध्य होते. मी अपयशी झालो नाही. मी फक्त 1000 मार्गापैकी फक्त पहिल्या मार्गात मागे पडलोय. अजून मला 999 मार्ग सुद्धा प्रयत्न करून बघायचे आहेत. मग काळजी का करताय? करा प्रयत्न, उठा, सुरुवात करा, होईल सर्व शक्य. तुम्ही जगाला बदलू शकत नाही, त्यासाठी स्वतःला बदलावं लागेल. तुम्ही स्वतः आयुष्याचे शिल्पकार व्हा. स्वप्न साकार करा. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी जीवन साध्य होते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची इच्छाशक्ती आपल्यात असेल. मी अपयशी झालो नाही, मी फक्त आता यशाच्या मार्गात चालत आहे, हे जर इच्छा आपल्यात असेल तर आपण काहीही करू शकतो. आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा. त्यामुळे यश संभवते. छोट्या गोष्टीमध्ये, प्रेमाने केलेल्या कामामध्ये आनंदाने यश आहे. यश हे अखेर ध्येय नाही, ते ध्येय आणि संघर्षाच्या अडचणीनंतर मात केलेल्या किमया आहे. जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसाल तर थांबू नका, चालत राहा. तुमच्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. त्यातून तुम्ही यशस्वी होऊ शकता. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. यामुळे सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे कठोर परिश्रम असते, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच्या वाटेला येते. आपल्या स्वप्नांचा पिछा करा. प्रयत्नांची भीती ठेवू नका. नेहमी यशस्वी व्हाल. कोणतीही अपयश अंतिम नाही, फक्त त्याच्याशी प्रवासात एक विरामचिन्ह आहे. आपल्या ध्येयाचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कष्टबद्ध राहा. जीवन हे साहस आहे. जीवनात मेहनत करा. मेहनत केल्याशिवाय काहीही नाही. जीवनात यशस्वी व्हायचंय, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि स्वतःला पंख द्या. आयुष्यातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक असा व्यक्ती दडलेला असतो ज्याने रात्र आणि दिवस मेहनत केली आहे त्या व्यक्तीला यशस्वी करण्यासाठी. सकारात्मकता ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ती आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते. अडचणी आपल्याला थांबवू शकत नाही, पण त्यांना आपण हार मानू नका. त्यांना आपली मूलभूत ताकद निर्माण करा. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्यांना सर्वोत्तम वापर करून पुढे चला. आत्मविश्वास हा यशाचा पहिली पायरी मानली जाते. त्यावर ठाम राहा. आव्हाने देत ही आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे.
त्याकडून शिकून सदैव प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर या संदेशाला पूर्ण ऐका. तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभवली त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला घेऊन जाईल तो म्हणजे यशस्वी होण्याच्या मार्गावर. आयुष्यात सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे मिळतात. कठीण परिस्थितीत मिळालेले घडे आणि आयुष्यातील खूप खराब परिस्थितीत मिळालेले धडे माणसाला योग्य दिशेला नेतात. ज्या व्यक्तीचा स्वतःवरती आणि स्वामी समर्थांवरती विश्वास आहे तो कधीही मागे येऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, मनाचे श्लोक नेहमी सकारात्मक विचार ठेवा. ते आपल्याला उत्तम जीवन पद्धतीकडे नेतात. आयुष्यात प्रत्येक अडचण ही एक नवी संधी आहे. तिच्याकडून ध्येयाची तयारी ठेवा. स्वामी सांगतात, ज्यांच्याकडे स्वप्न आणि ध्येय असते ते कधीही हार मानत नाही. खरा समृद्धीचा मार्ग म्हणजे इतरांचा आनंद देणे आणि आपणही आनंदी राहणे होय. जो व्यक्ती स्वतः आणि इतरांना आनंद देण्याच्या मागे लागतो तो स्वतः दुःखी होऊन बघतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कधीही दुःखी राहू नका. आयुष्यात जर तुम्हाला खूप पुढे जायचं असेल तर सकारात्मक विचार करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आयुष्यातील मोठ्या मोठ्या अडचणीतून संकटातून जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरच विश्वास लागतो. जर विश्वास स्वतःवर नसेल तर तुमचं मोठ्या संकटातून यशस्वी होणं शक्य नाही. सकारात्मकता ही आयुष्यातील सर्वोत्तम औषधी. ही आपल्या आत्मविश्वासाला दिली तर आपला उत्साह वाढवते. सगळ्यांना समजून घेणारे आणि आपुलकीचे वावरणारे लोक, समजून घेणारे संधीधारक, त्यांच्यासाठी आपण नेहमी चांगला आदर दिला पाहिजे. जो व्यक्ती आपल्याला आदर देतो नेहमी त्यांना आदर आणि आधार दोन्ही द्या. आयुष्यात वाईट वेळ त्यांची साथ कधी सोडू नका. स्वामी सांगतात, सगळ्याला समजून घेणारा व्यक्ती स्वतःला समजूच शकत नाही आणि स्वतःला समजणारा व्यक्ती सगळ्यांना समजून घेण्यासाठी वेळ काढू शकत नाही. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा. यश नक्की तुमच्यासाठी येणार आहे. यशाची वाट पहा. तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात. स्वामी म्हणतात, ज्यांचा विश्वास असेल त्यांना हे गोष्ट समजेल की आयुष्यात अडचणी खूप आहेत. त्या अडचणींचा सामना केल्यावरच व्यक्ती पुढे जाऊ शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी या आपल्या मनाने येत नसतात, त्या आपल्याआप येतात. त्यामुळे ते सुद्धा तसंच आहे. जसा अडचणी आल्यावर तुम्ही त्यांचा सामना करता तसा वाईट काळ आल्यावर, वाईट परिस्थिती आल्यावर तुम्ही त्यांचा सामना करा. आयुष्यात नेहमी पुढे जात राहाल. तुझ्या असण्याने माझे जगणे सुंदर झाले. तुझ्या आयुष्यात असल्याने सर्व काही चांगले झाले. हे स्वामीराया, तुमच्या आशीर्वादामुळेच तर माझं सर्व काही चांगलं होत आहे असं म्हणा. सकाळी उठून पाहिलं तर विचार मनी, सकारात्मक ऊर्जा उगवावा धरणी. हर दिन होऊ द्या नवीन आणि सुंदर या गोष्टीकडे लक्ष द्या. नवीन दिवसाची सुंदर आज, आनंदी राहा. विसरू नका काळजी. देवाने नाव घेतले तरी दिवसाची सुरुवात प्रत्येक क्षणी होऊन जाऊ द्या चांगली. आयुष्यात प्रत्येक संकटात मोठं यशबळ मिळतं, ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवल्याने. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी आहे आपल्या स्वप्नांना साकार करण्याची. आशा आणि उत्साह भरलेली जीवनात प्रत्येक दिवस हा कामयाबीचा आहे. उगवत्या सूर्याची पहिली किरण, आशा आणि प्रेरणाची नवीन सुरुवात. स्वप्नांना द्या पंख उडान करा. आजचा दिवस आनंदी बनवा आणि महान बनवा. सकाळची हवा आणि चहाची चुस्की आनंदाची सुरुवात करते. स्वामी सांगतात, आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर मग नवीन दिवसाची सुरुवात ही खास यशाच्या किरणांनी भरलेली असायला हवी. स्वप्नांचा पाठलाग करणे थांबवू नका. यशाचे शिखर हे आपल्याला गाठायचे आहे. सूर्योदयाची सोनेरी किरणे आणतात नवीन आशा आणि स्फूर्ती. या नवीन दिवसाचे स्वागत करा हास्याने. सकाळची पहिली किरण, विशेष म्हणजे ज्याची पहिली किरण आपल्यावर पडते ते म्हणजे सर्वात महत्त्वाची किरण असते. आणि या किरणांचा जो आनंद घेतो, या किरणात जो थांबतो तो व्यक्ती एकदम सकारात्मक होऊन जातो. दुसऱ्यांच्या सोनेरी किरणे, सूर्यांची सोनेरी किरणे जेव्हा आपल्यावर पडतात तेव्हा एक नवीन ऊर्जा मनातून येते. स्वामी सांगतात, आयुष्यात मोठे स्वप्ने पूर्ण होतात त्यासाठी मेहनत मोठी लागते, त्यासाठी कष्ट मोठे लागतात. सर्व काही मोठे केल्याने होऊ शकते. आयुष्यात बऱ्याच वेळेला तुमच्या अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना करून तुम्ही पुढे जा, कारण त्याशिवाय तुम्हाला उत्तम मार्ग पुढे जाण्याचा दुसरा कुठलाही नाही.
आयुष्यात सकाळची पहिली किरण हे आपल्याला नेहमी सकारात्मकता देते. प्रत्येक सकाळी हे एक नवीन भेट, जीवनातील सुंदरतेचा आणि मनातील विचारांचा एक नवीन अवसर असतो. आयुष्यात जर पुढे जायचं तर या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर दिसते ते जग, नवीन आशा आणि उमेदीने तुम्ही फक्त सुरुवात करा. मग बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. सकाळी उठल्यावर आपण सदैव चांगले प्रयत्न करा. सकाळच्या सोनेरी किरणांचे स्वागत, नव्या दिवसांच्या उमेदीने भरलेली आशा, स्वप्नांना मिळवून करा. उडान गाठा, नवीन उंचावर जा, जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना करा. ध्येयाने सकाळचा प्रत्येक प्रहर कसा आहे तो आनंदाने खास जगा. सकारात्मकतेने आणि आशेच्या प्रेरणेने जीवनाची सुरुवात करा. सर्व काही तुमचं चांगलं होईल या गोष्टीवर विश्वास ठेवा. खरा आनंद तो आहे जो इतरांना आनंद देऊ शकतो. जीवन हे देणारा नाही तर घेणारा आहे. आयुष्यात जर तुम्ही पुढे जाल तर तुम्ही यशस्वी व्हाल, नाहीतर तुम्ही सुद्धा मागे राहून जाल. स्वामी म्हणतात, स्वतःच्या आत्मसंवादी साधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःशी आत्मसंवाद साधाल तेव्हा प्रत्येक अडचण तुमच्यासाठी सोपी होऊन जाईल. प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा. ही सुंदर भेट आहे, आयुष्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या अनुभवामधून शिका, ते जीवनाचे सर्वोत्तम शिक्षक आहे. जीवनात सर्वात मोठे यश ते आपल्या स्वतःशी असते. स्वप्नांचा पिछा करा आणि जीवनाला सार्थकता द्या. तुमच्या प्रयत्नांची मजबूती हे तुमचे खरे यश होय. जर तुम्ही प्रयत्न सकारात्मकपणे आणि चांगल्या पद्धतीने कराल तर यशस्वी नक्की व्हाल. आयुष्य म्हणजे केवळ श्वास नाही तर प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणे. जीवन ही एक अप्रतिम कलाकृती आहे. या कलाकृतीचा आनंद घेणे आणि आपल्या आयुष्याला पुढे सुरुवात ठेवणे, फक्त यालाच तर जीवन म्हणतात. आयुष्यामध्ये अडचणी बऱ्या येतील, त्या अडचणींचा सामना करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्यात बऱ्याच वेळेला या गोष्टी ऐकायला मिळतात की कोणावर तरी विश्वास नाही ठेवला, त्यामुळे तरी आपल्या जीवाशी काहीतरी केलं. पण लक्षात ठेवा, कोणाचा विश्वास तुमच्यावर असो अथवा कोणाचा विश्वास तुमच्यावर नसो, पण तुम्ही नेहमी आपल्या जीवाची काळजी घ्या. स्वामी म्हणतात, आयुष्य हे एक अनमोल उपहार आहे. प्रत्येक क्षण हे पूर्णत्वाने जगा, प्रेमाने जगा. स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात आनंदाने, पूर्ण कॉन्फिडन्सने जगा, तरच आयुष्यात पुढे जाण्याची मजा आहे. आयुष्यात आव्हाने ही वाढण्याची संधी आहे, त्यांना समानतेने पुढे जा. जर यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत करत राहा. आयुष्यात यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मेहनत. मेहनतीशिवाय यशाचा उत्तम उपाय दुसरा कुठला नाही. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करा. मग बघा, तुम्ही आयुष्यात कशी यशस्वी व्हाल. समस्या ही समजण्यासाठी नाही, त्यातून भागण्यासाठी आहे. मित्र आणि कुटुंब हे आयुष्यातील प्रवासातील खरे सहवासी आहेत. त्यांची साथ जपा. चांगल्या विचारांची समृद्धी होते, त्यामुळे अंतरानंद सुधारते. आपल्याला जीवन हे मिळालं आहे, ते कुठे मिळालं आणि कसे मिळाले हे तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा खूप उशीर होईल. आयुष्यात आपल्याला पृथ्वीवर जीवन मिळणे म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. स्वामी म्हणतात, आपल्याला मानवाचं जीवन मिळालं आहे आणि आपणच सर्वात जास्त भाग्यवान आहोत. कारण आपल्याला हसता येतं, आपल्याला रडताही येतं, आपल्याला हसवताही येतं, आपल्याला रडवताही येतं, आपल्याला खेळताही येतं आणि आपल्याला खेळवताही येतं, आपल्याला बोलताही येतं आणि आपल्याला विश्वासही ठेवता येतो. आणि मेन म्हणजे आपण दुसऱ्या प्राण्यांना सुद्धा वाचवू शकतो. आयुष्यात याने खूप काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतात. सर्व गोष्टी चांगल्या असतील असं नाही, काही गोष्टी तुम्हाला वाद करून पुढे जाण्यासाठी सुद्धा येतात. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर या गोष्टी तुमच्या नक्की कामी येतील. स्वामी सांगतात, ध्येय आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. या गुरुकिल्ला दुर्लक्ष करू नका. ध्येय आणि आत्मविश्वास सदैव ठेवा. सच्ची मैत्रीची किंमत कधीही लावता येत नाही, ती आपल्या मनाची श्रीमंती कधी कमी करू देत नाही. मित्र हे जीवनाचे खरे धन आहे, ज्या सोबतीत दुसरं कुठलंही धन मोठं वाटत नाही. खरे मित्र म्हणजे आपल्याला प्रत्येकाने 10-10 रुपये देणे होय. आयुष्यात जो व्यक्ती खरा मित्र असतो आणि जो एखाद्या व्यक्तीला 10 रुपये देतो आणि म्हणतो, हे घे पैसे, आणि तो दुसरा मित्र त्याला कधीही त्याचे 10 रुपये परत देत नाही, त्यालाच खरी मैत्री असे म्हणतात. आयुष्यात मित्राची जे दोर असते ते खूप मजबूत करण्यासाठी विश्वास असणे अत्यंत आवश्यक असते. जर मित्रांमध्ये विश्वासच नसेल तर ते मित्र काय कामाचे. त्यापेक्षा एखादा अनोळखी व्यक्ती बरा. मित्रासोबतच्या प्रत्येक क्षणाला अर्थ असतो. आयुष्यात जाण्याच्या प्रत्येक अडचणीत मित्र असतात आणि मित्रच आपल्याला सदैव साथ देतात. यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात तर खूप काही गोष्टी करायला मिळतात.
याच्यामुळे आपण आयुष्यात एका नवीन स्तरावर जातो. कधी कधी शब्द हे असे असतात जे अश्रू बाहेर काढतात, जे आपल्या हृदयातील भावनांना शब्द होऊच देत नाहीत. अश्रूमार्फतच बाहेर येतात. आपल्या अंतरंगातल्या वेदना बोलून दाखवण्यासाठी अश्रूंचा प्रत्येक थेंब असतो. अनेकदा काही गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे घडत नाही. दुःख हे जीवनाचा एक भाग आहे. ते आपल्याला खरे आयुष्यभर कसे असते ते शिकवते. आयुष्यात कसे सकारात्मक राहायचे आणि चांगल्या दिशेने प्रयत्न कसे करायचे हेच आपल्याला शिकवत असते. सकारात्मक विचार करा आणि त्यामुळे तुम्ही नक्की पुढे जाल. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर आयुष्यात 7 ते 8 मिनिटात मी सर्व काही करू शकता. येत्या 10 मिनिटापर्यंत तुम्ही सर्व काही ऐकून बसाल. त्यानंतर तुम्ही पुन्हा ते ऐकू शकता किंवा वाचू शकता. यामुळे तुम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळत राहील. स्वामी सांगतात, आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर एक तर पुस्तक वाचा, नाही तर सोशल मीडियावर चांगले कोट्स वाचा. तेच तुम्हाला मोटिवेशन करतील. बाकी सर्व तर तुम्हाला मागे हटण्याचा प्रयत्न आहे. आयुष्यात खरी मोटिवेशन ती नसते जी तुम्हाला यशस्वी बनवते. खरी मोटिवेशन ती असते जी तुम्हाला सतत प्रयत्न करण्यावर मजबूर करते. जर तुम्ही सदैव प्रयत्न करत असाल तर यशस्वी होण्याचा खूप जवळ आहात. स्वामी सांगतात, दुःख ही अशी गोष्ट आहे जी या जीवनाला एक पर्याप्त अर्थ मिळवून देते. जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या तुलनेने पाहतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी या आपल्याला आधीच मिळाल्या आहेत असं वाटते. काही गोष्टी असतात ज्यांच्यासाठी आपण खूप भाग्यवान आहोत. दुःख ही असते जीवनाच्या प्रत्येक वळणावरून साधी आणि आपली माणसं जन्मजन्मी दूर चालली. यामुळे अडचणी खूप येत आहेत आणि याचमुळे सर्वात मोठी गोष्ट अशी होते की आपल्याला काय करावं ते कळत नाही. त्यामुळे अर्धे लोक इथेच राहतात, अर्धे इकडे तिकडे जातात आणि हेच तर आयुष्याचा पूर्ण जीवनकाळ आहे. आयुष्यात अर्धे लोक सोबत असतील, अर्धे आणि किंवा तिकडे असतील, तर अर्धे दुसरीकडेच कुठे असतील. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं, स्वतःचा प्रवास तुम्हाला स्वतःच करणं आहे. त्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही, कारण त्याशिवाय तुमचं यशस्वी होणे अशक्यच आहे. सर्व काही गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात बरेच अडचणी येतील. अडचणींचं तुटलेलं किंवा एखाद्या अडचणीत अडलेलं काम असतं. आयुष्यात खूप वेळा एखादी गोष्ट अशी असते जी आपल्या मनाविरुद्ध घडते, पण ती स्वतःवर विश्वास ठेवून केली तर आपल्या मनाप्रमाणे घडते. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न तर करून बघा, मग बघा सर्व गोष्टी तुम्हाला मनाप्रमाणे पाहायला मिळतील. स्वामी सांगतात, दुःख कितीही असो, कधी कधी आपण एकटे असताना जाणवतं की खरं दुःख काय आहे. त्यामुळे एकांतातील वेदना सांगतात आपल्या अंतराळाची काहीच काय म्हणतं. त्यामुळे आपल्याला काय दुःख होतं आणि आपलं आयुष्य हे कुठल्या दिशेला आलं आहे. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, मग काळजी करू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वामींनी सदैव आपली साथ दिली. स्वामी सदैव आपली साथ देत आहेत आणि ते आपली साथ देणार आहे, हे मात्र नक्की. आईच्या मायेचा ऊब हा जगातील सर्वात मोठा आशीर्वाद. तिच्या हसण्याने सर्व काही आनंद आनंद होतो. जेव्हा आपण स्वतःच्या मार्गावर चालतो तेव्हा आपण अडचणी आणि आव्हानांचा सामना करण्याची ताकद ठेवतो. आपल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद ही आपली ओळख असते. आपला दृढ निश्चय असण्याची ताकद ही आपल्याला मानसिक तणाव दूर करण्यासाठी येते. आयुष्यात सर्व काही चांगले होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही नक्की मिळवू शकता. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सर्व काही करा. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. या जगात अशक्य असं काहीही नाही. अशक्य गोष्ट ती आहे जी तुम्ही कधीच करू शकत नाही. जसे मृत्यूनंतर काय आहे ते कोणीही पाहून सांगू शकत नाही. ती गोष्ट खरी अशक्य आहे. अशक्य ती नाही की तुम्ही यशस्वी नाही झाला. अशक्य ती नाही की तुम्ही पैसे नाही कमवले. अशक्य ती नाही की तुम्ही मेहनतच करणार नाही. अशक्य ती आहे जे तुम्हाला सर्व गोष्टीत मिळते. स्वामी म्हणतात, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी सदैव तुमची साथ देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी आणि विचारांनी भारताच्या लोकांना स्वातंत्र्याची लढाई हे दिशा दाखवते असते. शिवरायांचे जीवन हे केवळ स्वराज्यासाठी नव्हते, तर ते त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि सामान्याचे आदर्श प्रतीक सुद्धा होते. आयुष्यात स्वामी समर्थ महाराज सदैव म्हणतात की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, सदैव तुमची साथ देणार आहे. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास ठेवा. शिवाजी महाराजांच्या वीरतेची कथा आणि त्यांच्या शासन कौशल्याची कला हे पुढच्या सर्व पिढींना सुद्धा माहिती आहे. शिवाजी महाराजांमुळे काय काय झाले आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काय काय बदल आले हे सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराज हे राज्याभिषेकाला पूर्ण भारतीयाचा उपखडा आणि एक नवीन आदर्श दाखवला.
शिवरायांच्या कौशलवृत्त नेतृत्व आणि पिढ्यांच्या अनुपूर्व ध्येय आणि आत्मोलपणामुळे खूप जास्त फरक पडला होता. आयुष्यात यशस्वी व्हायचंय, खूप पुढे जायचंय, तर मग स्वतःवर विश्वास ठेवा. शिवाजी महाराज शासनातील न्याय आणि कष्टनिष्ठतेने सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करून घ्यायचा. स्वामी सांगतात, आयुष्यात बदल असणे आवश्यक आहे, कारण यात जर बदल नसला तर तुम्हाला सर्व काही सारखंच वाटेल. आयुष्यात काहीच बदल नाही, सर्व काही बदल आयुष्यातच आहे. म्हणजेच आयुष्य हे आपलं आलं तर सर्व काही होतं आणि आयुष्यातील बदलही आयुष्यात चांगल्या पाहिल्यानेच होतात. आयुष्यात बदल करण्याचा सोपा मार्ग म्हणजे सतत प्रयत्न करा आणि त्यात जेव्हा यश मिळेल ते आनंद आयुष्यात इतरांना वाटा. हे नेहमी तुम्हाला आयुष्यात पुढे ठेवील. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. फक्त ही गोष्ट सदैव आठवणीत ठेवा.